पिछले कुछ दिनों से महानगर पालिका में जारी कर्मचारी संगठन की हड़ताल खत्म होने का नाम ही नहीं ले रही है। मंगलवार को भी कर्मचारी संगठन की हड़ताल जारी रही, जिससे संपूर्ण मनपा में सन्नाटा छाया रहा, किंतु आम नागरिकों को इससे काफी परेशानी झेलनी पड़ी। बताया जाता है कि मंगलवार को पुनः कर्मचारी संगठन तथा मनपा आयुक्त के बीच बैठक आयोजित की गई थी। ऐन वक्त पर मनपा आयुक्त को राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार द्वारा नागपुर में तलब किए जाने के कारण आयुक्त को सभी नियोजित बैठक रद्द कर नागपुर जाना पड़ा। ऐसे में चर्चा है कि नागपुर में दादा ने मनपा प्रशासन द्वारा बढ़ाए गए टैक्स को लेकर आयुक्त से जानकारी मांगी है, परंतु ऐन वक्त पर इस बात की पूर्व सूचना न दिए जाने से नाराज हुए कर्मचारी संगठनों ने हड़ताल जारी रखने का फैसला लिया है। कर्मचारी संगठन का साफ कहना है कि जब तक 7वां वेतन आयोग लागू नहीं किया जाता, तब तक किसी भी हाल में हड़ताल वापस नहीं ली जाएगी। प्रल्हाद कोतवाल, महानगरपालिका कर्मचारी कामगार संघटनेचा सरचिटणीस, भारतीय मजदूर संलग्न संघटना आमची आली आहे आणि महानगरपालिकेला वारंवार संघटनेनं पत्र देऊनही मनपा प्रशासनानं फक्त आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्या पूर्तता केलेली नाही आहे। त्याच्यामुळे हा रोष आमचा झाला। महानगरपालिका आम्ही 12/9ला आम्ही संप पुकारलेला होता। त्या अनुषंगाने 18/9ला त्याने आम्हाला चर्चा केली की दिवाळीपूर्वी तुम्हाला अधिकारी कर्मचारी सफाई कामगार व सेवावृत्त कर्मचाऱ्याला 7व्या आयोगाची थकबाकी 20,000 रुपये ती प्रत्येकी। त्याच्यात त्यानं ते दिलेल्या आश्वासनापैकी फक्त महानगरपालिका अधिकारी कर्मचारी सफाई कार्यरत लोकांना दिलं आणि सेवावृत्त कर्मचाऱ्याला दिलेलं नाही आहे। त्याने जे आपल्याला कॉमेंट केलेलं आहे त्याप्रमाणे ते पूर्तता केलेली नाही। तो एक विषय। 6व्या वेतन किती दिवसापासून लागलेला आहे, त्या 6व्या वेतनाची थकबाकी उरलेली आहे। ती 6व्या वेतनाची थकबाकी द्यायला मानसिकता त्यांची नाही आहे। 28% 42% जो DA झाला त्याचा DAचा 5 महिन्याचा थकबाकी तेही दिली नाही। आता 42-46% DA झालेला आहे, त्याची 4 महिन्याची थकबाकी रोखून ठेवलेली आहे। फक्त पैसे रोखून ठेवायचं काम आहे आणि महानगरपालिकामध्ये मानधनावर जे कर्मचारी लावलेले आहेत त्यांना हटवा लवकर, आमची हे पूर्ण मागे आहे। कारण का त्याचा फालतू खर्च महानगरपालिका आस्थापनावर पोचत आहे। 40,000 रुपये आस्थापनाचे खर्च लोक लावून ठेवलेले आहे। तो त्यांचं काही काम नसताना त्यांचे जवळचे नातेवाईकाचे आणि पैसे घेऊन त्याला लावण्यात आलेला हाही आमचा संघटनेचा आरोप आहे। आज आता यापुढे महानगरपालिका प्रशासनानं आमच्या कर्मचारी आंदोलनाची दखल नाही घेतल्यात आमच्या 2 वेळा चर्चा हे झालेलं आहे, पण असफल झालेलं आहे। त्याच्यामुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यावर जी म्हणजे टाकते की आम्ही पगार काटू शिस्तभंगार, आमचं हे काम शिस्तबद्ध आंदोलन आहे आणि नियमानं चालू आहे। त्याच्यामुळे कर्मचारी कोणत्याही हालतीत त्यांना डकरणार नाही आहे आणि आमचं आंदोलन असं अजून तीव्र होणार आहे। समाचार संकलन अशोकभाई जोशी।